हरे कृष्णा. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीता चॅप्टर 3 कर्मयोग हं, याचा सारांश समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सुरुवातीला संस्कृत श्लोक वाचूया आणि मग त्याच्यानंतर अ, आपण त्यांचा प्रत्येक श्लोकावाईज अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मतार्बुद्धि जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मा नियोजयसि केशव. व्यामिश्रीनेव वाक्येने बुद्धिमह्यासिव मे तदेक वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्तुनुप्याम्. श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधानिष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. न कर्मणामनारंभा नैष्कर्मे पुरुषो नुस्ते न च संन्यासन देव सिद्धि समाधि गच्छति. न हि किंचित् क्षणमपि जातु तिष्ठित्य कर्म कृत कार्यते हयवशः कर्म सर्वः प्रकृति जय गुणे. कर्म इंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थ विमूढ़ात्मा मिथ्याचारस उच्यते. यस्ति इंद्रियाणि मनसा नियम्यारम्भते अर्जुन कर्म इंद्रिये कर्मयोगम असक्त स विशेष्यते. नियताः कुरु कर्म त्वं कर्म जायो यक कर्मणः शरीर यात्रापि च नेन प्रसिद्धेद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकांसा कर्म बंधनाः तदार्था कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. सह यज्ञाः प्रजाः सृष्टा वा पूर्वाच प्रजापतिः अनेन प्रसिविषयध्वमेश ओस्ति त्वष्टक कामधुक. देवान् भवयायतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परा भावयन्ताः श्रेय परमवाप्यस्त. इष्टन् भोगानि वो देवा दासन्ते यज्ञ भाविताः तैर्दातान् प्रदयोभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुजन्ते त्वघा पापा ये पञ्चान्यात्मकारणात्. अन्नान् भवति भूतानि पर्जन्य अन्न संभव यज्ञान् संभवति पर्जन्यो यज्ञ कर्म समभव. कर्म ब्रह्म भोध भव विदधि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् स वर्गतः ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम्.
एव प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति यः अघायुरीन्द्रियारामो मोघ पार्थ स जीवति। यस्यात्वामरतिरेव साध्यात्मतृप्त च मानवः आत्मान्येव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते। नैव तस्य कृतेनार्थे नाकृतेनेह किंचन नश्चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थव्यापश्रयः। तस्मादसक्तः सतत कार्यकर्म समाचर आसक्तो ह्याचरण कर्म परमानोक्ति पुरुषः। कर्मणेवेहि संसिद्धिमास्तिता जनकदाया लोकसंग्राहमेवापि सपश्यन्न कर्तुर्महसि। यदयचारति श्रेष्ठ स्तर देवेतरो जनाः स यत् प्रमाणा कुरुते लोकस्तदनुवर्तते। न मे पार्थास्ति कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तं व्याप्तव्य वर्त एव च कर्मणि। यदि हयय न वर्तेय जातु कर्मण्यतदिन्द्रितः मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वेषाम्। उत्सदीयुरे मे लोका न कुर्या कर्म चेदहं शंकरस्य च कर्ता साम्युपहन्यामि मा प्रजाः। सक्ताः कर्मण्य विद्वासो यथा कुर्वन्ति भारताम् कुर्याद् विद्वांस्तथा सक्त किश्चिच्चर्किषु लोक संग्रहम्। न बुद्धिधि भेद जनयेद ज्ञाना कर्म संगीनाम जोषयेस्तव कर्माणि विद्वान्युक्त समाचरण। प्रकृति क्रियमाणानि गुणो कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ़ात्मा कर्तारहमिति मन्यते। तत्त्ववित्त महाभावो गुण कर्म विभागयो गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते। प्रकृतेर्गुण सम्मूढ़ा सज्जन्ते गुण कर्मसु तान कुस्सान विदो मंदान कुस्सन्विन्न विचालयत्। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। ये मे मतमिन्द नित्य मनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो न सूयतो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः। एतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढास्तानि द्विधि नष्टान चेतसः। सदृशः चेष्टते स्वयासा प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह की करिष्यति। इंद्रियासे
इंद्रियासार्थे राग द्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छन्तो हयस्य परिपन्थिनो श्रेयान् स्वधर्मे विगुणाः परधर्मा स्वनिष्ठुतात् स्वधर्मे निधन श्रेया परधर्मो भयावह। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तेया पापचरति पुरुषः अनिच्छानिपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता। श्रीभगवानुवाच कामयेष क्रोधयेष रजो गुणसमुद्भव महाशनो महापाप्मा विद्यन्नेमिह वैरिणाम् धूमेना व्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृत गर्भस्तथा तेने दमा आवृतम् आवृताः ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणां कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणामलेन च इंद्रियाणि मनोबुद्धिर स्यात्तिदिष्टानमुच्यते एतैर्विह मोहयस्येष ज्ञानमावृत्तं देहिनाम् तस्मात्त्वा इन्द्रियाण्यादो नियम्य भरतवृषभ पाप्याना प्रजयिहेना ज्ञान विज्ञान नाशनम इंद्रियाणि पराण्यहुरीन्द्रियभ्ये परम मनः मनस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परस्तु सः एव बुद्धे परम बुद्ध्वा सस्तम्भ्यात्मानम् आत्माना जहि शत्रु महाबाहो कामरूप दुरासदम। हरे कृष्णा। तर आपण श्लोका वाचून झालाय। आता आपण तिसरा अध्याय घेण्याच्या अगोदर पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात आपण काय बघितलं ते क्विकली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर पहिल्या अध्यायाचं जे नाव आहे ते आहे कुरुक्षेत्रावरील सैन्य निरीक्षण आणि अर्जुन विषाद योग। तर अर्जुन कुरुक्षेत्रावरती असतात, युद्ध सुरू होणार असतं आणि ते भगवंतांना म्हणतात की माझा जो रथ आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा, आणि ते मध्ये घेऊन जातात कृष्ण भगवान। त्यानंतर ते पाहतात की दोन्ही बाजूला माझे नातेवाईकच आहेत, माझ्या बाजूने आणि माझ्या विरोधातही। माझ्या विरोधात माझे पितामह आहेत आणि गुरु द्रोणाचार्य आहेत। असं युद्ध जिंकूनही मला काही उपयोग होणार नाही, आणि म्हणून ते हे होतात, निराश होतात अर्जुन। त्यांना विषाद योग असं म्हटलंय, आणि ते म्हणतात की मला हे युद्ध करायचं नाही, आणि त्यासाठी ते भगवंताला तर्क देतात। काय काय तर्क देतात? किंवा मला ह्या सगळ्यांची करुणा येते, आणि सगळे ह्या युद्धात अगर मरण पावले तर मी आनंद कसा व्यक्त करू, माझ्या आनंदाचा नाश होईल। त्यांना पापाची भीती वाटते की मला पाप लागेल। आणि चौथं त्यांचं म्हणणं असतं की ज्या कौटुंबिक रूढी परंपरा आहे, सगळेजण यात मेले तर त्या कशा काय पुढे चालू राहतील। त्याच्यानंतर दुसरा अध्याय सुरू होतो, आणि त्यातही पुढचा जो पाचवा तर्क आहे तो म्हणतो, अर्जुन म्हणतो की माझी अनिश्चितता आहे, माझी मनाची दुविधा अवस्था आहे। आजकाल आपण समाज पाहतो, आपण सगळे, तर आपण कायम दुविधात असतो, अरे असं करायचं की नको करायचं, अरे ते चांगले की हे चांगलं, दुविधा। तीच परिस्थिती अर्जुनाची तिथे असते, आणि तेही भगवंताला ते सांगतात की बाबा मी काय करू, माझ्यासाठी काय श्रेष्ठ आहे। हे जे गुरुजन आहेत यांच्याकडनं मरण पत्करणं चांगलं आहे की त्यांना मी मारणं चांगलं आहे, हे मला कळत नाहीये। आणि असं म्हणून अर्जुन आपले हत्यार टाकून देतात आणि भगवंताची शरणागती स्वीकारतात, आणि तिथून
भगवंत अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात करतात. तर दुसऱ्या अध्यायात मूळतः असे शिक्षण आहेत की 1 ते 9 जो श्लोक आहे ते अर्जुनाचा गोंधळ होतो आणि ते भगवंताची शरणागती स्वीकारतात, ते आपण पाहिलं. त्यानंतर सांख्य तत्वज्ञान आपण पाहिलं, ते 11 ते 30व्या श्लोकापर्यंत. बेसिकली भगवंत जेव्हा आपण एखाद्याशी कोणाशी डायलॉग सुरू करतो, बोलणं सुरू करतो, आपण स्वतःचं नाव इंट्रोड्यूस करतो. माझं नाव अमुक-टमुक आहे. तुझं नाव काय आहे? सेम सांख्य तत्वज्ञानात भगवंत अर्जुनाला सांगतात, की तुझी ओळख नक्की काय? तू शरीर आहेस की आत्मा आहे? त्याबद्दल सांगतात. मग आत्म्याचे वेगवेगळ्या जे प्रॉपर्टीज आहेत, त्या भगवंत ह्या विभागात अर्जुनाला सांगतात. नंतरचा जो पुढचा विभाग आहे 31 ते 38 श्लोकांमधला, त्यात भगवंत कर्मकांडाबद्दल अर्जुनाला सांगत असतात. आणि जो 39 ते 53 आहे बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोग, याबद्दल अर्जुनाला भगवंत सांगतात. आणि जो शेवटचा विभाग आहे या दुसऱ्या अध्यायातला, त्यात अर्जुन ऍक्च्युली भगवंताला विचारतात, तुम्ही जे सांगत आहात मला बुद्धियोग, निष्काम कर्मयोग, यात जो व्यक्ती स्थित असतो, तर अशा स्थित प्रज्ञाची काय लक्षणं आहेत ती मला सांगा. आणि ते भगवंत सांगतात. अशा प्रकारे दुसरा अध्याय संपतो आणि तिसरा अध्याय जो कर्मयोग आहे तो सुरुवात होते. आणि यामध्ये 4 सेक्शन आहेत, बेसिकली 4 विभाग आहेत. त्यात पहिला 1 ते 9 की त्याग किंवा निष्काम कर्म यात गोंधळ असतो अर्जुनाचा. त्याबद्दल ते विचारतात आणि भगवंत त्यांना उत्तर देतात. त्याच्यानंतर श्लोका नंबर 10 ते 16 योग शिडीच्या पायऱ्या, कर्मकांड ते निष्काम कर्म, या विषयावर डिस्कशन आहे. त्याच्यानंतर विभाग तिसरा जो 17 श्लोकापासून सुरू होऊन 35व्या श्लोकांपर्यंत चालतो, त्यात आदर्श प्रस्थापित करणे, निष्काम कर्म आणि संलग्न न राहता नियत कर्म करणे, याबद्दल भगवंत अर्जुनाला आणि आपल्याला सांगत आहे. चौथा जो सेक्शन आहे या अध्यायाचा, तिसऱ्या अध्यायाचा, तो श्लोका नंबर 36 पासून श्लोका नंबर 43 पर्यंत आहे. यात वर्णन केलंय आत्म्याचे वैरी. सावधान कोण आहेत? वासना आणि क्रोध. तर आपला पहिला सेक्शन आपण बघू, त्याग किंवा निष्काम कर्म आणि भगवंत कसं त्याबद्दलचा अर्जुनाचा गोंधळ दूर करतात. तर इथे अर्जुनाने म्हटलंय की हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहेत? ऍक्च्युली आपण बघितलं दुसऱ्या अध्यायाचं सेक्शन 4 जो होता, त्याच्यामध्ये सकाम बुद्धियोग किंवा निष्काम कर्मयोगाबद्दल भगवंतांनी सांगितलंय. आणि मग अर्जुन गोंधळून गेलाय. तो म्हणतो की माझ्यासाठी श्रेष्ठकर काय मला कळत नाही, मी हे युद्ध करावं. एक तर तुम्ही म्हणताय की बुद्धी श्रेष्ठ, बुद्धियोग, म्हणजे मी त्याला वाटलं बुद्धियोग म्हणजे काहीतरी जंगलात जाऊन आपण तप वगैरे करणार, तर ते योग्य आहे असं म्हणता. आणि मग मला या या घोर युद्धात तुम्ही टाकताय, तुम्ही गोंधळून गेलोय असं कोण म्हणतंय? अर्जुन. आणि मग भगवंत त्याचा हा गोंधळ दूर करतात. भगवंत काय म्हणतात? हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितलं आहे, आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे 2 वर्ग आहे. काही जण तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञान योगाद्वारे आणि इतरांचा भक्तीपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. केवळ कर्म न करता मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. प्राकृतिक गुणापासून प्राप्त झालेल्या गुणानुसार मनुष्याला असह्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षण सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. प्रकृतीचे 3 गुण, सतगुण, रजगुण, तमगुण, आणि यांच्याद्वारे मनुष्याला आपण काहीतरी कामामध्ये स्थित असतो.
तो बिना कर्माचा एक क्षणही राबू शकत नाही. जो कर्म इंद्रिय संयमित करतो, परंतु त्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले आहे. म्हणजे इथे आपण एक साधूचा फोटो बघतोय, तर त्याचा वेश तर बाह्य वेश ते एका साधूसारखा आहे. त्याने भगवे कपडे घातले, धोतर घातलंय, कमंडलू आहे, तिलका लावलाय, दाढी वाढवली. बाहेरील वेश तसा आहे. आणि करतही असेल कर्म इंद्रिय काही अंशी संयमित करीतही असेल. पण मनामध्ये काय विचार झाले? मनामध्ये पैशाबद्दल विचार झाले. अशी लोक मिथ्याचारी आहेत, असं भगवंत इथे सांगताय. याउलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल, तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे हा जो साधू आहे, सगळं घर संसार सोडून आपण अध्यात्मामध्ये वळलोय असं दाखवतोय. तो होऊ शकतो मिथ्याचारी असेल, अगर त्याच्या मनामध्ये अजूनही सगळं इंद्रिय भोग आहे. यापेक्षा काय चांगलंय, तर इथे आपण एक भक्त पाहतोय, जे त्यांच्या कुटुंबासकट भजन म्हणताय, प्रचार करण्यासाठी प्रभुपादांनी जे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, कृष्ण भावनामृत संघ याची स्थापना केली आहे. त्याच्या प्रचार आणि प्रचारासाठी ते भजन म्हणताय. तर हा जो कृष्ण भावनामृत किंवा कर्मयोग आहे, हा जास्त श्रेष्ठ आहे. ओके. यात काय म्हटलंय? प्रयत्न. ऍटलिस्ट प्रयत्न करतायत ना, तेही छान आहे, तेही चांगलं आहे. तेही यापेक्षा मिथ्याचारी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, असं भगवंतांनी स्वतःच सांगितलंय. मग पुढे भगवंत म्हणतात, तुझे नियत कर्म तू कर. कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाहही करू शकत नाही. तर जे आपले नियत कर्म आहे, कशाप्रमाणे? आपल्या प्रकृतीच्या प्रमाणे ते आपण करायला पाहिजे. कर्म काही असू शकतात. होऊ शकतं एखादा झाडू मारायचं काम असेल, ओके, बॉर्डरवरती सिक्युरिटीचं काम असू शकतं, देशाचं संरक्षण करणं, किंवा एखाद्या कंपनीचा मालक असू शकतो, किंवा सीईओ असू शकतो, मॅनेजिंग डायरेक्टर काही असेल, जे आपली बुद्धी किंवा आपले प्रकृतीचे गुण आहेत त्याप्रमाणे आपण ते केलं पाहिजे. कारण त्याशिवाय आपला उदरनिर्वाहही चालू शकत नाही, असं भगवंत सांगतात. पुढे भगवंत काय म्हणतात? श्रीकृष्ण प्रीत्यार्थ यज्ञ करून यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्रीकृष्णाच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम ध्येयाचे धर्माचे ध्येय आहे. योगाच्या शिड्या, योग शिडीच्या पायऱ्या, कर्मकांड ते निष्काम कर्म. पुढचं सेक्शन आहे दुसरा, हा 10व्या श्लोकापासून 16व्या श्लोकांपर्यंत आहे. तर ही शिडी कशी असते? या शिडीचं जे सगळ्यात शेवटची पायरी असते ते म्हणजे मनुष्याचं पशुवत जीवन. पशुवत जीवन म्हणजे काय? आहार, निद्रा, भय, मैथुन. आहार म्हणजे खाणं काहीतरी, निद्रा झोपणं, भय म्हणजे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं. कशापासून? ऊन, वारा, काही जनावर असतील त्यांच्यापासून. मैथुन, मैथुन म्हणजे सेक्स करून आपली पिढी पुढे चालवत राहणं, मैथुन. ते 4 गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्य जीवनात आणि प्राणी जीवनात कॉमन असतात, ते सारखे असतात. आणि एखादा मनुष्य जेव्हा ह्या 4 गोष्टींमध्येच अडकून असतो, तेव्हा त्याचं जीवन पशुवत जीवन मानलं जातं. पण जेव्हा तो थोडंसं काहीतरी स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी का होईना कर्मकांडाकडे जातो,
काही जे वेदांमध्ये सांगितलेले कर्म आहेत ती करतो. ही दुसरी पायरी आहे या योगाश्रीची, कर्मकांड. त्याच्यानंतर तिसरी कर्मयोगा किंवा निष्काम कर्म. म्हणजे आता कर्म करतोय. भगवान जे वेदांमध्ये सांगितले त्याप्रमाणेच करतोय, पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. त्यानंतर भगवंतासाठी कर्म करायचं. आपण म्हटलंय ना, की यज्ञ विष्णू प्रीत्यार्थ करायला पाहिजे. तेव्हा जो तो सुरुवात करतो ते करायला, तर तो पुढच्या स्टेपला जातो. कर्मयोग, एक निष्काम कर्म. आपण या दोघांबद्दलच आता भगवंत आपल्याला ह्या पुढच्या विभागात सांगणार आहे. पण ही शिडी पुढे जाते ज्ञानयोग, अष्टांग योग आणि मग शेवटी टॉपमोस्ट जी आहे स्टेप इथे, ती भक्ती योग आणि भगवंताचं प्रेम प्राप्त कर. तर ह्या सारे जे आहेत योगाच्या पद्धती आणि ह्या ज्या पायऱ्या, भगवंत आपल्याला हळू-हळू पुढचे जसे आपण अध्याय वाचत जाऊ, तसं-तसं डिटेलमध्ये सांगणार आहेत. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू पित्यार्थ यज्ञसहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले, की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवी देवतांना तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवी देवता यांच्यातील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवी देवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील, तेव्हा ते तुम्हाला सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोर आहे. वेगवेगळे देवी देवता आहेत. इंद्र आहे, चंद्र आहे, वरुण आहे आणि हे वेगवेगळ्या गोष्टी ज्या जीवनावश्यक आहेत त्या मनुष्याला पुरवत असतात. तर इथे भगवंत सांगताय, की तुम्ही जे विधिविधान आहेत शास्त्रात दिलेले, त्याप्रमाणे यज्ञ करा आणि यांना संतुष्ट ठेवा. त्यामुळे तुमच्या गरजा पुऱ्या जातील. असं थोडासा कर्मकांडाचा भाग ते भगवंत सांगताय. त्यानंतर भगवंत आणखी पुढे सांगताय, की भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात, ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. तर हा खूप महत्वाचा भाग आहे. तर इथे आपण 2 फोटो पाहतोय. एक संन्यासी आहे, ते मंदिरात मोठे 56 भोग लावताय आणि तो भगवंताला अर्पित केलेला भोग नंतर ते प्रसाद म्हणून वितरित करता आणि स्वतःही घेतात. तर ही खूप मोठी इलॅबोरेटेड अरेंजमेंट आहे. ही प्रत्येकाला शक्य नसेल. तर मग प्रभुपादांनी आपल्यासाठी सिंपल अरेंजमेंट केली, की तुम्ही एक भगवंताचा फोटो घ्या. त्या फोटोजवळ तुम्ही जे काही खाता, दूध घेणार आहात, फळं घेणार आहात, त्यात आपल्याला पास्ताही दिसतोय. ते तुम्ही भगवंताच्या त्या चित्रासमोर ठेवा आणि त्यात एक-एक तुळशी पत्ता, पान टाका आणि भगवंताला ते हे करा, अर्पण करा. भगवंत ते स्वीकार करतात. काही वेळ दिल्यानंतर ते तुम्ही परत काढून घ्या. आता ते अन्न नसून तो प्रसाद झालेला आहे. आणि ते परत आपण जे बनवलं होतं, जे पदार्थ पास्ता वगैरे त्यात ते परत मिक्स करा आणि तो सगळा झालेला प्रसाद आपल्या कुटुंबाबरोबर ग्रहण करा, स्वीकार करा. असं भगवंत स्वतःच सांगतायत. आपण ते हे केलं पाहिजे, म्हणजे फॉलो केलं पाहिजे. आणि असं आपण नाही करत, तर आपण काय करतो? फक्त इंद्रिया भोगासाठी भोजन बनवतो आणि ते पाप आहे. सर्व प्राणी मात्र अन्नावर जगतात. ते पावसातून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होते. विहित कर्म जे नियत कर्म आहेत व्यक्तीचे, ते जेव्हा आपण करतो तेव्हा तो यज्ञ आहे आणि ह्या यज्ञातूनच पाऊस निर्माण होतो आणि या पावसातून वेगवेगळं अन्न, धान्य, फळं, फुलं
निर्माण होतात, ज्यावर प्राणी मात्रा जगतात. हे यज्ञ चक्र आहेत. हे नियत कर्म कुठून येतात? या यज्ञ चक्रामध्ये नियत कर्म पुढे सांगितले. वेदामध्ये नियत कर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व ही यज्ञ कर्मात शाश्वतरित्या नित्य आहे. हे पार जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही, ते निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करता जगत असल्याने व्यर्थ जीवन जगते. तर हा जो यज्ञ कर्म आहे, हा जो यज्ञ चक्र आहे ना, हे चक्र हे खूप महत्वाचं आहे. इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय बघितलं. परत एकदा आपण मागे जाऊया. नियत कर्मामधून यज्ञ तयार होतो. ह्या यज्ञातून पाऊस पडतो आणि ह्या पावसातून आपल्याला अन्नधान्य मिळतं, ज्यावर पूर्ण जीवनसृष्टी अवलंबून आहे. आणि हे नियत कर्म कुठून आले? तर हे आले वेदांमध्ये सांगण्यात आले. म्हणजे जसं एखादा आपण प्रोडक्ट विकत घेतो, लाईक आपण एक LCD टीव्ही घेतला, तर तो चालू कसा करायचा, बंद कसा करायचा, त्याला पॉवर कनेक्शन कसं द्यायचं, त्याला इंटरनेटचं कनेक्शन कसं द्यायचं, हे त्या LCD टीव्हीच्या मॅन्युअलमध्ये लिहून ठेवलेलं असतं. ते त्याप्रमाणे करायचं असतं. ते आपण न फॉलो करता, इन्स्ट्रक्शन फॉलो करता आपल्या मनाने केलं तर चालत नाही. तसंच जेव्हा भगवंत हा मनुष्य देह बनवला, त्याचा उपयोग काय, हा वापरायचा कसा, हे वेदांमध्ये लिहून ठेवलंय. आणि त्याप्रमाणे आपण ह्या शरीराचा उपयोग केला तर फायदा आहे, नाहीतर फायदा नाहीये. एकदम उदाहरण आहे. वेगवेगळे नियम असतात. आता भारतामध्ये भारतीय सरकार आहे आणि त्यांनी काही नियम बनवले. त्यांनी रोड बनवलेत आणि त्या रोडवरती गाडी कशी चालवावी, किती स्पीडला चालवावी, कोणत्या लेनमध्ये चालवावी, हे सगळे नियम आहेत. ते नाही पाळले तर आपल्याला फाईन होऊ शकतो. फाईन होतो. ओके, मनुष्यानं केलेले जे नियम निर्माण केले त्यात काहीतरी फ्लॉ असू शकतो, त्यात काहीतरी कमतरता असू शकते. पण भगवंतांनी जे नियम केले त्याच्यात काहीही कमतरता नाही. त्याप्रमाणे जे नियत कर्म आहे ते आपल्याला कुठून येतात? वेदांप्रमाणे. जे सांगितलंय ते आपण करत गेलो त्याप्रमाणे, तर त्या नियत कर्मामुळे यज्ञ निर्माण होतो, यज्ञातून पाऊस होतो, पावसातून अन्नधान्य येतं आणि अन्नधान्यावरती सगळं जीवन असतं. आणि हे अन्नधान्य आपण भगवंताला भोग लावून आपण ते अर्पित स्वतः घेतलं पाहिजे, तर आपण पाप खाणार नाही. अर्थात अन्यथा आपण फक्त इंद्रिय तृप्ती करतात जगत असून आपलं जीवन व्यर्थ आहे. असं कोण सांगताय? भगवंत. एक एक गोष्ट फोडून सांगताय. पुढे सांगतात की पुढचा जो विभाग आहे तो 17 अध्यायापासून 35व्या श्लोकापर्यंत, ते आदर्श प्रस्थापित करणे किंवा निष्काम कर्म, संलग्न न राहता नियमित कर्म करणे, याच्याबद्दल भगवंत सांगतात. आजकाल आहे आम्ही कर्मयोगी, पण अरे काय कर्म आहे, काय योग आहे, काही कोणाला माहित नाही. पण कर्मयोगी, कार्य सम्राट असं पोस्टर आपल्याला बरेच दिसतात. तेच आहे का कर्मयोग? आणखी काही आहे? बघूया. पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन अध्यात्मामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. तर इथे कर्मयोगाचे आपल्याला उदाहरण दिसतंय. हे स्वामी शिल प्रभुपाद. स्वामी शिल प्रभुपाद सकाळी उठल्यानंतर आरती केली, त्यानंतर हा स्वयंपाकघरात भगवंतासाठी भोग बनवला, त्याच्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या प्रचारासाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटले, त्यांच्या घरी गेले, दुपारी संध्याकाळी परत भजन, रात्री झोपण्यापूर्वी ते रेकॉर्डिंग करायचे आणि अशा प्रकारे ते पूर्ण वेळ सगळी कार्य विष्णूच्या संतोषार्थ करतात. म्हणून ते आत्मानंदी आहेत, ते आत्म्यामध्ये समाधानी आहेत.
आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याबरोबरच इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याची त्याला काही आवश्यकता नसते. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तर इथे भगवंत काय सांगताय आता? कर्मफळ कर्म कर, पण कसं? अनासक्त. हा, त्यावरती आपण आसक्ती न ठेवता कर्मफळावरती आपण कर्म केलं पाहिजे. त्याने आपल्याला काय होणार? परमेश्वर प्राप्ती. पुढचं आणखी उदाहरण भगवंत देत आहे की पूर्वी जे जनक सारखे राजा होते, फक्त आपलं नियमित कर्म करून त्यांनी भगवंत प्राप्ती केली किंवा जीवनाचं जे परफेक्शन आहे ते प्राप्त केलं. पुढे भगवंत म्हणताय की ते तर हे विश्वाचं पालन करतात, त्यांच्यासाठी करण्यासारखं असं काहीच नाहीये काम, तरीही ते का आदर्श घालून देण्यासाठी कार्य करतात. रावणाला राम म्हणून जन्माला पृथ्वीवर येऊन मारण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. त्यांच्याकडे त्यांचे खूप पॉवरफुल शिष्य होते किंवा फक्त त्यांच्या इच्छेने ते रावणाला मारू शकले असते. पण ते पृथ्वीवर येतात एका सामान्य राजासारखे आणि ते रामाबरोबर रावणाबरोबर लढाई करतात. का? आदर्श प्रस्तुत करण्यासाठी. इंद्र जेव्हा पाऊस पाडत असतो तेव्हा ते आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत घेऊन उभे राहतात. का? हे पण उदाहरण देण्यासाठी. त्याचं कारण काय? ते म्हणतात की मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचं अनुसरण करतील. मी जर नियम कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांनी योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. हे गरजेचं आहे. आदर्श निर्माण केला पाहिजे. जसं आपण प्रभुपादांचं उदाहरण पाहिलं. तर जेव्हा एखादा माणूस आदर्श निर्माण करतो, त्याच्या वागण्या आणि बोलण्यामुळेच लोक बदलत असतात. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्याला कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हळूहळू इमिडिएटली लोकांना भगवद्गीता कळाली आणि ते बदलले असं होत नाही. हे बदल चालू राहतात. तर जेव्हा आदर्श प्रस्थापित होतो तेव्हा हळूहळू ते पाहतात आणि त्यांच्या मनातही बदल निर्माण होण्यास सुरुवात होते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्मी केली जातात. हे आपण आधी पण पाहिलंय. हे महाभाऊ अर्जुन, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये आणि इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म याच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांमध्ये ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना अविचलित करू नये. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्य रहित होऊन युद्ध कर. आता भगवंत काय सांगताय अर्जुनाला? अर्जुन म्हणाला होता की मला प्रश्न पडलाय की मी युद्ध करू की हे सगळं सोडून जाऊन हिमालयात जाऊ. तर इथे भगवंतांनी क्लिअरली सांगितलंय विष्णूच्या प्रित्यार्थ यज्ञ करायचे, सगळे कर्म करायचे. इथं विष्णू म्हणजे स्वतः भगवान कृष्ण आहेत आणि त्या अर्जुनाला सांगतोय की तू लढाई कर आणि कशी कर? सगळा स्वामित्वाचा दावा सोडून
आलस्य रहित करायचं. ही आपली सगळी कामं आहेत, ही आपण एन्थुसियास्टिकली केली पाहिजे आणि कोणचीही इच्छा न ठेवता. ऑफकोर्स ही कामं वेदांना योग्य अशी पाहिजे. आपण कोणची विम्सिकल कामं नाही करू शकत आणि त्यानंतर आपण कार्यसम्राट नाही होऊ शकत. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशाचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. द्वेषरहित म्हणजे अनु अनुसयंतो म्हणजे भगवंताचा द्वेष न करता आपण ही सगळी कामं करत राहिलं पाहिजे. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशाची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य मूढ आणि सिद्धी प्राप्तीच्या करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. भगवंत आपण जसं पुढे जाऊ 5व्या 6व्या अध्यायामध्ये याबद्दलच्या ह्या अशा लोकांबद्दलची आणखी माहिती आपल्याला देणार आहेत. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह करण्याने काय साधारण आहे साधणार आहे. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. इतरांच्या कामाचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याला विनाश झाला तरी दुसऱ्यावरचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या कर्माचे अनुसरण करणे हे भयावह आहे. काय सांगताय? अर्जुनाला भगवंत टॉन्टिंग करताय, कारण अर्जुन काय म्हणाला की मला हे युद्ध करायचं नाही, मी त्यापेक्षा भीक मागून जगणं पत्करेल असं तो म्हणतोय. कसं काय शक्य आहे? तो आयुष्यभर एक क्षत्रिय राजा म्हणून होता आणि त्याने कधीच कोणत्याही गोष्टीचा नाकार ऐकलेला नाही. असा माणूस अगर भीक मागायला गेला आणि त्याला कोणी म्हणाला नाही नाही भीक नाहीये पुढे जा, तर त्याला ऐकायची सवय नाही, तो लगेच तलवार बाहेर काढेल त्याच्या अंगावरती, कारण त्याचा धर्म नाही येतो. मग तेच भगवंत इथे सांगताय की तू ह्या लढाईमध्ये मेला तरी चालेल, पण ते तुझं कर्म आहे. पण तू ह्या कर्मापासून अगर तुझ्या नित्य कर्मापासून पळाला तर ते काय भयावह, परधर्म भयावह, असे इथे अर्जुनाला टॉन्टिंग केले भगवंताने. आणि मग आपण आता शेवटच्या विभागाकडे आलोय. आत्म्याचे वैरी सावधान कोण आहे? वासना आणि क्रोध. हे 36व्या श्लोकापासून पुढचे 43 श्लोक यावर आहेत. अर्जुनाला नेहमी प्रश्न पडतात आणि अर्जुन ऍक्च्युली सगळे प्रश्न विचारतो जे आपल्याला जीवनामध्ये येत असतात रोजचे. तेच प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारतात. म्हणून आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भगवद्गीतेत असं आचार्य लोक सांगतात. तर अर्जुन इथे परत प्रश्न विचारतो. काय विचारतोय? हे वृष्णवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पाप कर्म करण्यास प्रेरित होतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण अगर बघितलं, जी लहान मुलं 5 वर्षाची 6 वर्षाची ते पिक्चर बघतात, तर त्यात त्यांना विलनचं कॅरेक्टर जे असतं ना ते आवडत नाही. त्यांना कायम हिरोचेच कॅरेक्टर आवडतं. म्हणजे जसं आम्ही लहान होतो तेव्हा मिस्टर इंडिया पिक्चर होता, तर मोगॅम्बो त्यात विलन असतो आणि मिस्टर इंडिया हा हिरो असतो. तर कोणालाच मोगॅम्बो व्हायचं नाही, कोणीच म्हणत नाही की मला मोगॅम्बो व्हायचं. सगळ्यांना मिस्टर इंडियाच व्हायचं असतं. म्हणजे सगळ्या लोकांना ती इच्छा असते, ती चांगल्या गोष्टींचीच असते. पण होतं काय, जसं वेळ जातो ते पाप कर्माकडे आपण पाहतो की जास्त लोक वळलेत. लहानपणी कोणालाच डाकू व्हायचं नसतं, गुंड व्हायचं नसतं, सगळ्यांना पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं असतं. पण जशी ते मोठी होतात काहीतरी पाप कर्मामध्ये जबरदस्तीत प्रेरित झाली की काय असं वाटतं. हाच प्रश्न अर्जुन इथे विचारतात भगवंत. आणि भगवंत काय उत्तर देत आहे बघा, तेही महत्वाचं आहे, कारण तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून
उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो, तोच या जगाचा सर्वभक्षी महापापी शत्रू आहे. काय ते? काम. इथे भगवंत 3 उदाहरणं देते आपल्याला. तर यात ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ विष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. आता हा जो काम आहे, याचं जे वेष्टन आहे, याच्यात 3 वेगवेगळ्या लेव्हल आहेत. तर जेव्हा मनुष्य जीवनात तो असतो, मनुष्य शरीर त्याला मिळालेलं असतं. कोणचंही असेल, स्त्रीचं असेल, पुरुषाचं असेल, जेव्हा तो मनुष्य शरीरात आहे, तेव्हा अ, अग्नी जेव्हा धुराने वेष्टिली आहे, त्याचं उदाहरण दिलं. म्हणजे अग्नी आहे, तिथे कृष्ण भावनामृत आहे, पण ते धुरानं झाकलंय. मग एखादा गुरु जेव्हा फुंकर मारतो, तो अग्नी प्रज्वलित होतो. ही एक अवस्था आहे. दुसरी अवस्था आहे, त्यामध्ये आरसा आहे आणि त्याच्यावर धूळ आहे. मग आपल्याला अस्पष्ट दिसतं, पण आहे. कृष्ण भावनामृत आहे, पण अस्पष्ट आहे. हे पक्षी आणि प्राण्यांची योनी आहे. आणि जी तिसरी लेवल आहे कामाची, ती टापू म्हणजे जे खूपच कामात एकदम विलग्न असतात अशी लोक आहेत. ते काय असतात, नंतर होतं ते झाड. त्यांची अवस्था कशी असते? एखादा गर्भ असतो, जो मातेच्या उदरात असतो. त्याला खूप काही करायचं असतं, पण तो काहीच करू शकत नाही. त्याची हालचाल होऊच शकत नाही. तो टोटली वेस्टीला असलेला. ती अवस्था. जे लोक आता खूप कामातूर आहेत आणि वेगवेगळ्या हॉलिवूड, बॉलिवूड मूव्हीमध्ये न्यूड काम करतात. निर्लज्जासारखं काम करतात. मग ते भगवंत त्यांच्या इच्छेनुसार त्यांना पुढचा जो जन्म असतो तो झाडाचा देतात. जो निर्लज्जप्रमाणे ऊन, वारा कसाही असेल तरी तो तिथं उभा राहतो. पण त्याच्यामध्ये काही चान्स नाही की त्याच्यात कृष्ण भावनामृत निर्माण होईल. काहीच चान्स नाही. ते कशात होतं? ते मनुष्य योनीत शक्य आहे. असं भगवंतानी एक कामाच्या वेगवेगळ्या लेव्हल दाखवल्या. टॉप मोस्ट लेव्हल कामाची झाड ह्या योनीमध्ये असणार. नंतर मग त्यापेक्षा कमी अ, प्राण्यांमध्ये आणि एकदम म्हणजे जिथे खूप शक्यता आहे, की आपण पूर्णपणे कृष्ण भावनावर अग्नी प्रज्वलित करू शकतो, ते म्हणजे मनुष्यदेह. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारे आच्छादली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही. तो अग्नीप्रमाणे जळतच असतो. आता आपण म्हणू नाही, नाही आता हे एवढं झालं, एवढा एक 1 बेडरूमचा फ्लॅट झाला, की झालं आपण मार्गी लागलो. मग नंतर मग 1 बेडरूमचा फ्लॅटचे लोन पूर्ण होतं आणि आपण लगेच म्हणतो, चला 2 बेडरूमचा घेऊ. तर आपण जेवढ्या ह्या कामरूपी इच्छा ज्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तेवढ्या त्या वाढतच असतात. कसं उदाहरण दिलंय, की एखादी यज्ञ चालू आहे आणि त्या अग्नीमध्ये आपण तूप टाकत राहिलो, तर ती अग्नी विझणार आहे का? नाही. ते अग्नी तूप तर ते एकदम आगीचं वाढवते, त्याची जी अग्नी आहे ती प्रज्वलित करते आणखी. त्याचप्रमाणे ह्या जीवनात आल्यानंतर आपण जेवढ्या काम इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तेवढं असमाधान वाढतं. कोणतंही समाधान लागत नाही आणि तो काम स्ट्रॉंगच होत राहतो, वाढतच राहतो. हं. आज iPhone 11 घेतला, मग उद्या 12 घ्यायचा, मग 13 घ्यायचा आणि मग ते काय कधी न संपणार आहे. असं आहे. बरं, मग हे काम असतं कुठे? भगवंत त्याचं पण आपल्याला पुढे सांगतात आहे, की याची जी निवासस्थानं काय, इंद्रिय, मन, बुद्धी ही कामाची निवासस्थान आहे. याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. कुठे-कुठे असतं? इंद्रिय, पंच इंद्रिय आहेत. पंच इंद्रिय विषय याच्यामध्ये काम. त्याच्यानंतर मन आहे, मनामध्ये आणि तिसरं बुद्धीमध्ये. ही 3 कामाची हा जो काम आहे याची ही 3 स्थान आहे. भगवंत सांगतात. म्हणजे बाबा तुम्हाला शत्रूही सांगितला, कोण शत्रू आहे? कोण तुम्हाला जबरदस्तीनं पापकर्माकडे नेतोय आणि तो कुठे असतो? त्याची जागा पण सांगितली. बरोबर? म्हणून हे भरत वृषभ अर्जुन इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा कामाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या कामाचा वध कर. भगवंत काय सांगताय? याचा नाश केला पाहिजे कामाचा. कार्य करणारी
इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. इंद्रिय आहेत शरीरामध्ये, इंद्रिय आहेत ती शरीरापेक्षा थोडी अपर आहेत. ह्या इंद्रियांपेक्षा काय अपर आहे? वर मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा. आपण थोडं थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला एक उदाहरण माहिती आहे, बाजी प्रभू देशपांडे. तर ते पन्हाळगडाला जेव्हा किल्ला होता, किल्ल्याला जेव्हा वेढा घातला होता मुघलांनी आणि शिवाजी महाराजांना तिथून घेऊन जायचं होतं, तेव्हा ते रात्री पालखीत निघाले, घोडेही नाही, मोजकी लोक, आणि त्या पालखीत शिवाजी महाराजांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे आणि मोजके मावळे निघाले आणि ते पळत रात्रभर, तेव्हा पाऊसही चालू होता आणि त्या घाटामध्ये ते लोक 40 किलोमीटर चालले पावनखिंड येईपर्यंत. आणि त्यांच्या मागने जे मोगल सैनिक आले त्यांचा फॉलोअप करत, ते घोड्यावरती आले होते. नंतर पावनखिंडीत आल्यावर त्यांनी राजांना सांगितलं की तुम्ही पुढे जा आणि मी इथे यांना खिंडीत अडकून ठेवतो. आणि त्या एकदम छोट्याशा फौजेसकट 40 किलोमीटर चालल्यावर माणूस किती थकणार, धावपळ, ते पण रात्रभर, चिखल गारा याच्यामध्ये चालल्यानंतरही ते लढले आणि महाराजांना सुरक्षितरित्या पुढच्या किल्ल्यावरती पोहोचवलं. का? कारण बाजी प्रभू देशपांडे तेव्हा माझं शरीर थकले, आता मी कसं करू, 40 किलोमीटर चाललोय, आता मी नाही लढू शकत, असं नाही. ते मनाच्या लेवलला होते. मनात एकच होतं, माझा राजा सुरक्षित राहायला पाहिजे. मग पुढचं उदाहरण देऊ आपण. एखाद्या माणसाचं बायको किंवा एखादी बाई असते, तिचा नवरा मरून जातो आणि मग तिचं खूप खच्चीकरण होतं, मनाने ती एकदम खचलेली असते. मग एखादा त्यांचा मित्र असतो, तो येऊन तिला किंवा त्याला सांगतो की अरे बाबा, जे झालं ते झालं, यातून तर काही आता गेलेला माणूस तर काही परत येऊ शकत नाही, पण जी तुझी मुलं आहेत 2, त्यांच्याकडे तुला पाहायला पाहिजे. त्याला काय देतो तो? बुद्धी देतो त्या मनुष्याला. आणि त्यालाही पटतं, त्याच्या बुद्धीला पटतं की अरे हा, मग तो खच्चित झालेलं मन कुठेतरी थोडं बाजूला ठेवून त्याची बुद्धी वापरतो, परत नोकरीला जायला लागतो, मुलांना शाळेत पाठवतो आणि हळूहळू जीवन पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतो. इथे काय मिळाले? मन खच्चित झालं होतं, त्याला बुद्धी दिली. बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यावर आत्मा, जे आत्मा लीन लोक आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पण परत प्रभुपादांचं देऊ शकतो. प्रभुपाद सकाळी 4 ला उठायचे. मग नंतर सगळे त्यांचं 1.5 तास चॅन्टिंग, आरती, नंतर भागवतम, मग दिवसभर वेगवेगळ्या मीटिंग, भक्तांकडे जाणं, संध्याकाळी संध्या आरती, त्याच्यानंतर परत मीटिंग्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मंदिरांचे रिपोर्ट आणि मग रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत परत ट्रान्सलेशन. असं करत ही व्यक्ती फक्त 2-2.5 तास झोपायची आणि दिवसभर काम करायची. वय वर्ष 60च्या वर, 70च्या वर. मग ते कसं शक्य होतं? कारण ही वॉज नो मोर इन प्लॅटफॉर्म ऑफ शरीर, मन, बुद्धी या प्लॅटफॉर्मच्या वर ते होते. आत्मा आनंदात ते विलीन होते. तिथे थकवा नाही. ही सगळ्यात टॉप मोस्ट लेवल, आत्म्याची लेवल. तर अशा वेगवेगळ्या लेवल भगवंतांनी इथे सांगितलंय आणि आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपल्यालाही, जे आता आपण शरीराच्या लेवलला आहे कुठेतरी, त्याला मन, बुद्धी आणि आत्म्यापर्यंत घेऊन जायचंय. पुढे अर्जुनाला भगवंत सांगताय की याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहु अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावनामृत मनाला स्थिर केले पाहिजे. याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. म्हणजे आपण भगवंत सांगताय की हा जो काम आहे याला तू कंट्रोल कर. आणि ते कसं होऊ शकतं? जेव्हा आपण सगळ्या गोष्टी आत्म्याच्या, आत्मशुद्ध आहे अजूनही, त्या त्या प्लॅटफॉर्मवर करणार, कृष्ण भावनाभावित होणार, तेव्हा आपण ह्या कामरूपी रूपी
शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा. अशा प्रकारे हा भगवद्गीता 3रा अध्याय चा सारांश संपत आहे. हरी बोल. हरे कृष्ण.